पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मम्मा, दादा वहिनीचं वेलकम कर ना। नुसती बघत काय बसलीयस? आता कशाला करतेस आमचं स्वागत? झालं ना तुझ्या मनासारखं? त्या अमूल्यावर असले आरोप करून काय मिळवलंस ग तू? आज त्यांच्यापैकी कोणीच इथे नाहीये। माझ्या लग्नाचा पार बट्ट्याबोळ केलास ग तू, आणि आता काय ओळतेस? दादा, त्या उगाच पुढे पुढे मिरवत होत्या। सारिका, शांत बस जरा। मम्मा, तू मलाच का बोलते? सारिका, इनफ, गप्प बस। वेळ काळ काही आहे की नाही? लहान नाही असतो आता। आणि सार्थक, नाही, सारिकाची चूक झालीच आहे, पण तू सुद्धा आता तुझ्या मनातून राग काढून टाक। अरे, आद्याचं पहिलं पाऊल पडणार आहे आपल्या घरात। आपल्या सगळ्यांसाठी हा क्षण किती महत्वाचा आहे, आनंदाचा आहे। आणि नव्या नवरीची सुद्धा काही स्वप्न असतीलच ना? आई, स्वप्न माझी सुद्धा होतीच की। अगं, आज आरती, अमूल्या, सारिका तिघी बहिणी सोबत असत्या। हिने थोडा समंजसपणा दाखवला असता ना, तर एवढा तमाशा झाला असता का? सांग तुम्हाला। सार्थक, पुरे, आता हा विषय बंद। नव्या सुनबाईंचं स्वागत करूया। आपण या विषयावर नंतर बोलूया। बरं आद्या, जशी मला माझी सारिका तशीच तू। ये बाळा, माप ओलांड आणि घरात पाऊल टाक। वहिनी वहिनी, हे बघ, आत येण्याआधी दादाचं नाव घ्यायचंय, ते पण उखाणात बरं। आणि दादा, तू सुद्धा वहिनीचं नाव उखाण्यातूनच घ्यायचंय, ओके? बापरे, घ्या घ्या। मन आले दाटून माहेरच्या आठवणीने, पण आता सासरच झाले माहेर सार्थकवरच्या प्रेमाने। अरे वा, मस्त। दादा, तू सुद्धा नाव घे ना आता। आद्या, ये बाळा, आता माप ओलांड आणि आतमध्ये ये। अखंड सौभाग्यवती भाऊ। मस्त छान संसार करा। बरं आद्या, हे जरी तुझं सासर असलं तरी माहेरी जशी वागायचीच तशीच वाग। संकोच करू नको हा। आणि आपल्या घरच्या रीतीभाती मी तुला हळूहळू शिकवेन। चल या। काय म्हणतोय? आता ना रडून रडून डोळे सुचतील तुमचे। तुम्हाला जमत असेल नॉर्मल राहणं, मला नाही जमत तसं। ठीक आहे, काय असंच एकमेकांची तोंड बघत शांतपणे बसून राहूया, काही न बोलता। असं गालाला नाही तर डोक्याला हात लावून, मग नॉर्मल वाटेल।
प्रत्येक गोष्ट अशी चेष्टेवारी नेऊ नका हो तुम्ही. अरे मग आता काय बोलू आणखी. आई तू का रडतीयस? अगं सारिकाला आपला अपमान करायचा होता पण ती झाली का यशस्वी? नाही ना. ताईकडे तिच्या मुलीकडे आहेत खूप दागिने, पण मी कधी गेले होते का स्वतःहून मागायला? कधीही कुणाही समोर हात पसरलेले नाहीयेत. आपल्या मुलींवरही हेच संस्कार केले ना हो आपण. अर्थात या दोघी नाहीच म्हणत होत्या, पण ताई आग्रह करून करून दिला की अगदी छान दिसेल आरतीला म्हणून, आणि तो हारच निमित्त झाला. लग्नात चोर ठरलो ना आपण. हो हो हो, शांत व्हा शांत व्हा. हे बघा, जे झालं ते खूप वाईट झालंय, पण आपल्या अमूल्यने सिद्ध केलं ना की सारिका खोटं बोलत होती. मला सांगा, तोंड कशी कोण पडली? तुम्हीच सांगा. मान्य आहे मला, पण मला सांगा, जितकी तोंड तितक्या गोष्टी. आरतीचं लग्न व्हायचंय अजून, आता नातेवाईकांमध्ये चर्चा होणार. लोकांना काय एक आयता विषयच मिळालाय, त्याला तिखट मीठ मसाला लावून सगळीकडे पसरवणार. नाव कुणाचं खराब झालं? आपल्या मुलीचं ना. आई असं काहीही नाही होणार. आम्ही काय आहोत ना हे आम्हाला माहिती, आमच्या आई वडिलांना माहिती. मग जी लोक असल्या खोट्या अफवांवर विश्वास ठेवून आमचं नाव खराब करतील किंवा आमची किंमत करणार नाही, अशांची नातं जोडायचं तरी कशाला आहे आपल्याला? करेक्ट, अगदी बरोबर बोलतेस तू. बरोबर, ठीक आहे. मला सांगा, काय काय नेमकं काय झालं होतं? सुरुवात तिथनं झाली अण्णा, जेव्हा मावशीने सारिकाला सांगितलं आमच्या तिघींना तुझ्या गाडीतून घेऊन ये. सॉरी, गाडीत जागा नाहीये, खूप सामान आहे ना. आम्ही येतो रिक्षेने, हरकत नाही. हे काय इथेच मिळेल बाजूला? सॉरी मी विसरले, तुम्हाला तर सवयच आहे. इट्स ओके. तिला आम्ही तिघी तिच्यासोबत नकोच होतो. इतका का राग करते ना ती आमचा, कळतच नाही. ए मी काय म्हणते, हा व्हिडिओ आपण आपल्या फॅमिली ग्रुपवर शेअर करूयात का? अमूल्या, सगळ्यांची हात जोडून माफी माग. सॉरी. माझा अपमान झाला त्याचा कोणाला काहीच नाही, सगळ्यांना तिचंच कौतुक. माझ्या भावाच्या लग्नात मलाच इम्पॉर्टन्स नाही.
No. सार्थक, अरे सुनबाईला घर दाखव. मी बघते. तुम्ही पाहुण्यांना काय हवं नको ते बघा. आणि सुनबाई, तू थकली आहेस का? थकली असशील तर विश्रांती घे. मी बघतो वर जाऊन. काय लहान आहे ती, पण ऐकेल माझं. ये. This is you, अमूल्या. This is you. ही गत करणार आहे मी तुझी आणि तुझ्या बहिणीची. तुम्हाला दोघींनाही नाही सोडणार आहे मी. You'll see. नाही सोडणार आहे. तुम्ही का आलाय आता इथे? मलाच रागवायला आला असाल ना? तुम्हाला पण माझी चूक दिसत असेल. अजिबातच नाही. आणि बेटा, तुझे पप्पा तुझ्यावर कधीच रागवत नाही. तुला माहिती आहे आणि ते, हो ना? ये बस, बस इथे बस. मला सांग, या अशा निर्जीव वस्तूंवर का राग काढतेस तू? काय झालंय? माझी राजकुमारी अशी चिडली आहे का? तुम्हीच मला सांगा, मी काही चुकीचं वागलीये का? मी असं कधीच म्हटलं नाही की तुझं काही चुकलंय. म्हटलंय? पप्पा, फक्त तुम्हीच मला समजून घेता. पण मम्मा का वागली असं? सार्थक माझा सख्खा भाऊ आहे ना, मग ती त्या दोघींना पुढे का करत होती? सख्खी बहीण असताना कशाला हव्यात त्या दोघी? करवली उडायचा मान माझा होता ना. ती सतत त्या दोघींना पुढे पुढे करत होती आणि मला मागे लोटत होती. मग तुम्हीच सांगा, मला राग नाही येणार का? तुम्हीच सांगा. बोल, ऐकतोय. पप्पा, त्या दोघी काय लायकी हो त्यांची? आपल्याशी कंपॅरिझन कसं होऊ शकतं त्या दोघींचं? मामानी मला सांगितलं त्यांच्या बॅग उचलायला. कोण आहे मी? नोकर आहे त्यांची, तिला कळायला नको. आणि काहीही झालं ना तरी परत परत तेच ऐकवते की कसं मावशीने मला लहानपणी सांभाळलं होतं. त्या उपकारांचं ओझं घेऊन मी आयुष्यभर का जगायचं? आणि मुळात त्या सगळ्यात माझी काय चूक होती? या दोघींना मला अजिबात आवडत नाहीत. ती अमूल्या, ती एवढ्या खोड्या करत असते ते चालतं, पण मी जरा काही केलं की मम्मा लगेच मला ओरडते. नाही बाबा, दिस इज नॉट फेअर. हळद असो, अंतरपाठ असो, मम्मानी मला कुठेच समोर येऊ दिलं नाही. पप्पा, तुम्ही मला म्हणाला होतात की तुम्ही माझं लग्न विक्रांत बरोबर लावून देणार आहात. हो, ते तर होणारच आहे. पण त्या दोघी ते होऊ देणार आहेत? पप्पा, माझ्या मैत्रिणी मला सतत चिडवत होत्या की विक्रांत माझ्याकडे ढुंकून पण बघत नाहीये. आय डोंट नो त्याने त्या लो क्लास स्कूल टीचर मध्ये नक्की काय बघितलं. म्हणजे ती दिसायला वाईट आहे, स्वभावाने एकदम काकूबाई आहे. हा, पण तिने हळद लावली हा विक्रांतला. मग तुम्हीच सांगा माझ्या समोर
माझ्या समोर तिने विक्रांतला हळद लावली, मला राग येणार नाही का? आणि त्यात तो हार, तुम्हालाही माहितीये मी माझ्या वस्तू कोणाशीही शेअर करत नाही, आणि त्यात तुम्ही मला जे गिफ्ट देता ते तर नाहीच नाही. तो हार ममाने आरतीला दिला होता घालायला, ते बघून माझी अजून सटकली. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. मग मी तो हार लपवला आणि आळ घेतला अमूल्यावर. पण बरोबर आहे ना, माझा हार होता तो. तेव्हा चूक बरोबर मला नाही कळलं काही. माझ्या गोष्टी मिळवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. जे मला हवंय आणि जे माझं आहे ते मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते पप्पा, अँड यू नो दॅट. आता तुम्हीच सांगा, काय चुकलं माझं? असं झालंय तर सगळं. पण बेटा, यात तू काहीच चुकीचं वागली नाहीयेस. चूक तुझ्या आईची आहे आणि तिच्याशी मी नंतर बोलेन. पण त्याआधी तू मी सांगेन तसं वागणार आहेस. सारिका, हे सगळं काय आहे? घरात पाहुणे आहेत, घरात नवीन सून आली, त्याचं काही नाही, नुसता गोंधळ घालायचा. तू जो आता हा गोंधळ घातलायस ना, त्याचा आवाज खालपर्यंत येतोय. आणि काय ग, लग्नात जेवढा गोंधळ घातलास तेवढा पुरला नाही म्हणून ही तोडफोड केलीस? काय नाही, अति लाड झाले तुझे, अति लाड. चार चौघात कसं वागायचं याचं जरा सुद्धा भान नाहीये तुला. हार काय लपवतेस, पोलिसांना काय बोलवतेस? शी, हे सगळं वागताना तुला जरा पण भान राहिलं नाही की बडवाईकांचं नाव किती खराब होईल. लोक काय म्हणतील? बडवाईकांनी मुलीवर काही संस्कारच केले नाहीयेत. बस, मी तिला समजावलंय, यानंतर तिच्याकडून अशी चूक पुन्हा घडणार नाही. पण तुम्ही चार चौघात तिचा अपमान करत जाऊ नका, कळलं? झालं, आता तर काय मी पुढे बोलूच शकत नाही. अति लाडावून ठेवलंय तुम्ही तिला. नाही, पण मी एक गोष्ट मात्र नक्की सांगे ना, जोपर्यंत ही सुमनची आणि तिच्या मुलींची माफी मागत नाहीये ना, तोपर्यंत मी हिच्याशी एकही शब्द बोलणार नाहीये, सांगून ठेवते. मी त्यांची माफी, माय फॉट. बघितलं हे कसं करते? बस, तुम्ही दोघेही जरा शांत राहा. हो, पण मी बस. घे, मी म्हणतोय ना, घे. तुला विक्रांतशी लग्न करायचंय ना? हो. मग आता ही माझी जबाबदारी आहे की तुझं लग्न विक्रांत बरोबरच होईल. पण त्याआधी मी सांगेन तसंच तुला वागावं लागेल. पप्पा, तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. गुड. मग आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. सगळ्यात आधी राग गिळून टाकायचा आणि मावशीची आणि तिच्या मुलींची माफी मागायची. मी पण पप्पा, मी त्यात सॉरी म्हणायचं असतं बेटा. आपण मनाने मोठे आहोत, आपल्या चुकीसाठी आपण माफी मागू शकतो असं दाखवायचं असतं. त्यामुळे वातावरण थोडं शांत होतं. पण मी त्यांची माफी. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर? आता मी सांगेन तसंच वागायचं. थोडंसं खोटं बोलता यायला हवं, थोडीशी नाटकं करता यायला हवीत. आपल्या मतावर ठाम राहायचं. आता तू मला म्हणालीस ना की तुला विक्रांत आवडतो, मग त्यावर तू ठाम राहायचंस.
तुम्ही स्पष्टपणे सांगायला होत ना की तो हार सापडत नाहीये म्हणून. अण्णा आम्हाला वाटलं की लग्न होईपर्यंत हा विषय टाळू आणि मग सांगू मावशीला. कोणाला वाटलं होतं की सारिका इतक्या खालच्या पातळीवर जाईल आणि हे असले आपल्यावर घाणेरडे आरोप करेल. नाही 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 अमूल्या, मला एक सांग, तू आणि सारिका दोघी आतमध्ये गेलात आणि काय नेमकं आतमध्ये काय घडलं काय? की सारिका बाहेर आल्यानंतर एकदम बदलली?